नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 11. तपश्चर्येसाठी शिवजींचे गंगावतरण तीर्थी आगमन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, सतीने हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला असून ती 8 वर्षांची झाली आहे हे वृत्त समजले तेव्हा शिवजींना फारच आनंद झाला. ते तिच्या आठवणीत गढून गेले. तिच्या विरहाने त्यांचे मन कातर झाले. तेव्हा उद्विग्न मनास शांत करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा तपश्चर्या करण्याचे ठरवले. नंदी आदी शांत आणि श्रेष्ठ गणांना घेऊन ते हिमालयाच्या शिखरावर असलेल्या गंगावतरण म्हणजेच गंगोत्री नामक तीर्थावर आले. याच ठिकाणी पापनाशिनी गंगा ब्रह्मदेवांच्या कमंडलूतून खाली पडून प्रवाहित झाली होती. जितेंद्रिय शिवजींनी तेथे वास्तव्य केले आणि चित्त एकाग्र करून आपल्या अंतःकरणात वास करणाऱ्या चेतन ज्ञानस्वरूप नित्य ज्योतिर्मय जगन्मय निरामय चिदानंद स्वरूप द्वैतहीन आणि आश्रयरहित अशा परब्रह्म परमात्म्याचे चिंतन करू लागले. ते ध्यानपरायण झाल्यानंतर त्यांचे नंदी भृंगी आदी गणही ध्यानमग्न झाले. काही गण शंकरांची सेवा करू लागले तर काही गण द्वारपालांचे काम करू लागले. शिव अध्यानात व्यत्यय येऊ नये म्हणून ते सर्वजण कटाक्षाने मौन पाळत असत, एकही शब्द बोलत नसत. अनेक औषधींनी युक्त अशा आपल्या शिखरावर भगवान शंकरांचे शुभागमन झाले आहे हे कळताच गिरिराज हिमालय आपल्या सेवकांसहित तेथे आला. त्याने रुद्रदेवांना अत्यंत आदराने नमस्कार केला. त्यांची व त्यांच्या गणांची भावभक्तीने पूजा केली व तो हात जोडून त्यांची स्तुती करू लागला. म्हणाला, महादेव, तुम्ही त्रिभुवनाचे पालन करते आहात, महान योगी आहात, त्रिशूळ धारण करून सर्वत्र संचार करता, तुम्हाला नमस्कार असो. कैलासनाथ, तुम्ही निर्गुण असूनही सगुण स्वरूप धारण करता, तुम्ही सर्व गुणांनी परिपूर्ण आहात. इच्छारहित असूनही भक्तांच्या कल्याणाची इच्छा धरता. तुम्ही विकाररहित स्वयंभू मायेचे अधिपती त्रिगुणांचे स्वामी व साक्षात परब्रह्म आहात, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्वांना पूजनीय आहात, सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारे आहात, भक्तांना अत्यंत प्रिय आहात. तुम्ही तपश्चर्येत रममाण होणारे, तपस्व्यांना तपश्चर्येचे उत्तम फल देणारे आणि तपावर प्रेम करणारे आहात, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही अनंत वेशधारी आहात, निजलीलेने साधुजनांना सुख देणारे आहात, भक्तांच्या अधीन राहून त्यांची सर्व कार्ये सिद्धीस नेणारे आहात, तुम्हाला नमस्कार असो. माझे भाग्य थोर म्हणूनच तुमचे येथे आगमन झाले. तुम्ही मला सनाथ केलेत. तुमच्या येथे येण्याने माझा जन्म सफल झाला. माझे सत्कर्म जप तप आराधना हे सर्वच सफल झाले. मी तुमचा दास आहे असे समजा. मला निसंकोचपणे आज्ञा करा. मी तुमची प्रेमाने व आनंदाने सेवा करीन. पर्वतराजाचे बोलणे ऐकून शिवजींनी नेत्र उघडले. समोर हात जोडून उभ्या असलेल्या हिमालयाला पाहून त्यांनी मंद स्मित केले व म्हणाले, शैलराज, मी तुमच्या शिखरावर एकांतात जप करण्यासाठी आलो आहे, म्हणून या स्थानी कोणी फिरकणार नाही एवढी व्यवस्था करा. तू महात्मा आहेस, दुसऱ्यांवर उपकार करणारा आहेस, पर्वतांचा राजा आहेस, तू तपस्या धाम आहेस, पवित्र आहेस, म्हणूनच तपोनिष्ठ मुनी देवता महात्मे इतकेच नव्हे तर अनुष्ठानप्रिय राक्षसही तुझ्या आश्रमात येऊन राहतात. तू द्विजादिकांचे निवासस्थान आहेस. तुझ्या शिखरावरून परमपवित्र गंगा प्रवाहित होते. तू रम्य आहेस, मनोहर आहेस, म्हणून मीही तुझ्या आश्रयाला आलो आहे. या गंगावतरण स्थानी आत्मसंयमपूर्वक तपश्चर्या करणार आहे. येथे माझ्या तपसाधनेत कोणतेही विघ्न येणार नाही
याची काळजी घे. आता तू घरी जा. मी जे सांगितले आहे त्यासाठी यथायोग्य प्रबंध कर. हीच माझी सेवा. ते ऐकून हिमालयाला फारच आनंद झाला. तो विनयाने म्हणाला, हे प्रभू, मोठी तपश्चर्या आणि अनंत प्रयत्न करूनही ज्यांची प्राप्ती दुर्लभ, ते तुम्ही तपश्चर्येच्या उद्देशाने स्वतः या स्थानी आलात, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. तुमचे स्वागत असो. माझे भाग्य थोर म्हणूनच तुमचे दर्शन झाले. तुम्ही माझ्यावर अनुग्रह करून सेवेची संधी दिलीत, म्हणून मला स्वतःचाच हेवा वाटत आहे. आज मी खरोखरच धन्य झालो. तुम्ही शांतपणे तपश्चर्या करा. येथे कसलाही त्रास होणार नाही याची खात्री बाळगा. या स्थानी मी चोख बंदोबस्त ठेवतो. त्यानंतर हिमालय आपल्या घरी गेला. त्याने मेनेला सर्व वृत्तांत सांगितला. मग आपल्या परिवाराला आणि सेवकांना बोलावून घेतले. त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली व म्हणाला, आजपासून तुमच्यापैकी कोणीही गंगावतरण स्थानाकडे फिरकू नये अशी माझी स्पष्ट आज्ञा आहे. जो कोणी माझ्या वचनांचे उल्लंघन करेल त्या दुष्टाला मी कठोर शासन करीन. अध्याय 11 समाप्त.